जन्मोजन्मी पती पत्नीचे नाते असेच अखंड राहावे अशी प्रार्थना करत मंगळवारी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला नांदगाव व परिसरातील गावात सुवासिनींनी वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले। यानिमित्त परिसरातील गावातील तसेच नगरामधील विविध मंदिरे व आपल्या घराच्या परिसरात असलेल्या वडाच्या मोठ्या वटवृक्षाखाली सुवासिनींची पूजेसाठी गर्दी झाली होती। पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री यांच्या आयुष्यात आलेल्या एका प्रसंगाभोवती पौर्णिमेचा दिवस गुंफला गेला आहे। आपल्या पतिव्रत्याने सत्यवानाचे प्राण परत मिळवण्यासाठी सावित्रीने यमाला भाग पाडले अशी आख्यायिका या सणाबद्दल सांगितली जाते। आजच्या आधुनिक युगातही हा दिवस तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। जन्मोजन्मी हाच पती मिळावा याचबरोबर वृक्षपूजा करणे ही वटपौर्णिमेचा हेतू आहे। शुक्रवारी सकाळी 10 नंतर श्री बानेश्वर मंदिर परिसरात खिरडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील श्री दत्त मंदिराच्या समोर चांडकनगर महादेव मंदिर नांदगाव महाविद्यालयात या ठिकाणी पूजेसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती। नवविवाहित महिलांसह जुन्या पिढीतील महिलांनी सौभाग्याचं लेणं घेऊन मिळेल तिथे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पोहोचल्या। वडाच्या झाडाला महिलांनी धाग्याचे 7 फेर बांधत तिथे उपस्थित असणाऱ्यांना महिलांना वाण दिले। पुरोहितांच्या मंत्रोच्चारात महिलांनी हिरव्या बांगड्या, हळकुंड, सुपारी, बदाम यासह आंबा वाहून पूजा करण्यात आली। जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलाही उत्साहाने वडाची पूजा करताना त्या ठिकाणी दिसून येत होत्या। वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून एकमेकींना शुभेच्छाही दिल्या जात होत्या। तसेच आपला उत्सवाचा क्षण आपल्याला मोबाईलमध्ये त्या टिपत होत्या। तर पूजेचे फोटो व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियाच्या अकाउंटवर झळकविले। दुपारपर्यंत वडाची पूजा आटोपल्यानंतर घराघरात जाऊन वाण देण्यासाठी सकाळपर्यंत महिलांची धावपळ सुरू होती। नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।